राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या, शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कर्जमाफी, पीक विमा या संदर्भात मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। टोमॅटो उत्पादकांना करावा लागणार अडचणीचा सामना, बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल, 150 ते 200 रुपये खर्च। सोयाबीनच्या दरात घसरण सुरू, आवकी घटली। रिसोडच्या बाजार समितीमध्ये 4400 प्रति क्विंटलपर्यंत दर। बाजाराचा आढावा घेऊन शेतकरी करत आहे शेतीमालाची विक्री। जिल्ह्यातील 70,000पेक्षा जास्त शेतकरी फार्मर आयडी पासून दूरच। आता फार्मर आयडी अनिवार्य। पीएम किसान नमो सन्मानाच्या लाभालाही मुकण्याची शेतकऱ्यांना। शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव सेनेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार। 2 मे रोजी 500 ट्रॅक्टर घेऊन सेनेचे शेतकऱ्यांसह यालगार। कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यावर दबाव टाकण्यात येत आहे। भाव पडल्यामुळे व्यापाऱ्यांची पाठ, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। भंडारास, तांदळी, नानखेडा परिसरातील शेतकरी कांदा पिकामुळे शेतकरी अडचणीत। कर्जमाफी फसवी, शेतकरी संघटनेची तक्रार। आश्वासन देऊन सुद्धा सत्तेत गुन्हे दाखल करण्याची केली मागणी। 40 गावातील अग्रिस्टाक योजनेमध्ये 42,000 शेतकरी अद्याप नोंदणीविना। शासनाच्या विविध कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक राहणार। जिल्ह्यातील 31,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचं काम बाकीच। महिनाभरामध्ये 26,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड। मदत मिळणार तरी कधी? अकोलामधील अतिवृष्टी आणि पुरामुळे गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 56,748 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 18 मार्च रोजीचा शासन निर्णयानुसार मदत निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 7ही तहसील कार्यालयामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनानं ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचं काम अद्याप सुरू झालेलं आहे। 19 एप्रिलपर्यंत गेल्या महिनाभराच्या कालावधीत 26,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून उर्वरित 30,748 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचं काम बाकीच आहे। त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम कधी मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। धान बोनसचा वाटप प्रक्रिया लांबली, शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली। पातळणी होणार सुरू तर आदिवासी विकास महामंडळ मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणीची आकडेवारी फुगली। राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सौरपंप योजनेला मरगळ सुरू। 24,000 लाभार्थ्यांपैकी केवळ 12,000 अर्ज केले मंजूर। कांदा दराने केला उत्पादकांचा वादा, निर्यात बंदी हटवली। बाजारभाव जैसे ते तैसे, उत्पादन खर्च निघेना, दर वाढण्याची अपेक्षा। आजच्या घडीला कांदा 10 ते 13 रुपये किलो दराने विकला जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी। कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। पीक विम्याचे 1702 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठवडाभरामध्ये येणार। खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईच्या रकमेत वाढ झाली असून आतापर्यंत शेतकऱ्यांना 3,175 कोटी रुपयांची भरपाई निश्चित झालेली आहे। त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,473 कोटी रुपये जमा केले।